नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा पाठ 3 मधला मराठीचा पाठ बघणार आहोत। तर या पाठाचे नाव आहे गमतीदार पत्र। या पाठाचा थोडक्यात परिचय म्हणजे काकांनी मायाला एक कोरे पत्र पाठवले आहे। तिला वाचता येईना, पण रेश्माला त्या पत्राचे गुपित कळले। तिने ते पत्र मेणबत्तीच्या ज्योतीवर धरले। ज्योतीच्या उष्णतेमुळे पत्रावरची अक्षरे तिला दिसली। हा या पाठाचा थोडक्यात परिचय आहे। आता आपण पाठ वाचून समजून घेऊया। गमतीदार पत्र। ऐका वाचा। दारावरची बेल वाजली। मायाने दार उघडले। दारात पोस्टमन होता। त्याने मायाला एक पाकीट दिले। मायाने पाकिटावरील मजकूर वाचला। अय्या, काकांचं पत्र। तिला आनंद झाला। धन्यवाद पोस्टमन काका। मायाने पोस्टमनचे आभार मानले। दार बंद केले। म्हणजे दारावरची बेल वाजली आणि मायाने लगेच दार उघडले। दारात कोण उभं होतं? पोस्टमन काका उभे होते। त्याने मायाला एक पाकीट दिले। त्यावर त्या पाकिटावरचा जो मजकूर वाचला मायाने, तर तिला काकांचं पत्र आहे असं तिला समजलं आणि तिला खूप आनंद झाला। नंतर तिने पोस्टमन काकांचं काय मानले? आभार मानले। धन्यवाद म्हटली ती। धन्यवाद पोस्टमन काका। मग मायाने पण पोस्टमनचे काय मानले? आभार मानले आणि तिने काय केलं? दार बंद केलं। तर आता मजकूर म्हणजे लिखाण। मायाने पाकीट उघडले। आतील पत्र बाहेर काढले। पाहते तर काय, म्हणजे मग पत्र येताच मायाने हे पाकीट उघडले आणि आतील पत्र जे काही होतं ते तिने बाहेर काढले। आत कोरा कागद। तर त्या पत्रामध्ये कोरा कागद होता, त्यावर काहीही लिहिलेलं नव्हतं। तिला आश्चर्य वाटले। काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली। म्हणजे जेव्हा काही मायाने जे पत्र बघितलं तेव्हा ते पत्र कोरं होतं आणि मग ती कुठे गेली? रेश्माच्या घरी गेली आणि तिने रेश्माला सांगितलं, रेश्मा हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे। म्हणजे माया रेश्माच्या घरी गेली आणि रेश्माला ती म्हणाली की काकांनी मला हे कोरं पत्र पाठवलं आहे। माया रेश्माच्या घरी गेली आणि मायाने रेश्माला सांगितलं की काकांनी पत्र पाठवलं आहे आणि ते पत्र कोरं आहे। मायाने पत्र रेश्माला दाखवले। अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं, काहीच नाही लिहिलं त्यावर। कोरं या शब्दाचा अर्थ होतो न लिहिलेला कागद। रेश्माने पत्र हातात घेतले। तिला त्याचे नवल वाटले नाही। तिने एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली। म्हणजे रेश्माने पत्र हातात घेतले आणि तिला ते पत्र बघितले, पण तिला त्याचे काही नवल वाटले नाही। नवल वाटणे म्हणजे काय? आश्चर्य वाटणे। तिने ते एका मेणबत्ती घेतली आणि मेणबत्ती पेटवली आणि ते मेणबत्तीच्या ज्योतीवर तिने ते पत्र धरलेलं आहे। अगं रेश्मा, ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली। अगं, या पत्राची एक गंमत आहे बघ, तू रेश्मा म्हणाली। तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले। ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली। त्यावर अक्षरे दिसू लागली। मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या। तिने पत्र वाचले। तिला खूप आनंद झाला। मायाने रेश्माला विचारले, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षरे दिसू लागली? म्हणजे जेव्हा मेणबत्ती पेटून त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर ते जे काही पत्र होतं ते पत्र त्यावर धरलं आहे आणि मग ते त्याच्यावर जे काही लिहिलेलं आहे ते त्यांना समजू लागलं। मग रेश्माला विचारले, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षरे दिसू लागली? अगं माया, ऐक, लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात। लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो। तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात
आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात. रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले. गुपित म्हणजे रहस्य किंवा गुप्त गोष्ट. हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली. आता येथे लिंब माहीत आहे आपल्याला सर्वांना. तर तो लिंबाचा जो काही रस असतो त्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहिलेलं होतं आणि ते सुकल्यावर तो कागद कसा दिसतो? कोरा दिसतो. पण जेव्हा ते पत्र आलं तेव्हा ते कोरं होतं, पण त्याच्यावर अक्षरे लिहिलेली होती आणि ते लिंबाच्या रसाने लिहिलेली होती. आणि मग ते लिहिल्यानंतर तो कागद सुकून गेला आणि नंतर तो कागद उष्णतेवर धरल्यावर त्यावर जे काही मजकूर लिहिलेला होता तो पुन्हा दिसू लागला. मग त्यावरची जी काही अक्षरे होती ती वाचता आली. मग रेश्माने काय केलं? मायाला ज्या कोऱ्या पत्राचे जे गुपित होतं ना ते सांगितलेलं आहे. हे ऐकून मग आश्चर्यचकित झाली. म्हणजे थोडक्यात काकांनी मायाला एक कोरे पत्र पाठवले, तिला वाचता येईना, पण रेश्माला त्या पत्राचे गुपित कळले. तिने ते पत्र मेणबत्तीच्या ज्योतीवर धरले आणि ज्योतीच्या उष्णतेमुळे पत्रावरची अक्षरे तिला दिसू लागली. हे या पत्राला जे काही शीर्षक दिलेलं आहे ते म्हणजे गमतीदार पत्र. या ठिकाणी आपण हा पाठ थोडक्यात समजावून घेतला. आता या पाठाखाली काही शब्दार्थ आहे. कोरा कागद, काहीही न लिहिलेला कागद. नवल, आश्चर्य. गुपित, गुप्त गोष्ट किंवा रहस्य. इथं आलेलं आहे गुपित, इथे पण आलेलं आहे. त्याच्यानंतर गमतीदार, मजेशीर. आभार, धन्यवाद. आता या पाठाखाली आहे स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला, पत्र कोणी पाठवले? तर त्याचं उत्तर आहे पत्र काकांनी पाठवले. 2, पत्र कोणाला पाठवले? पत्र मायाला पाठवले. 3, मायाला पत्र का वाचता आले नाही? मायाला पत्र कोरे असल्यामुळे वाचता आले नाही. प्रश्न दुसरा आहे, कोण ते सांगा. अ, कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी कोण? माया. आ, कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी रेश्मा. प्रश्न तिसरा आहे, खालील शब्द असेच लिहा. म्हणजे हे जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द जसेच्या तसे बघून लिहायचे आहे. तर मी ते शब्द वाचून दाखवते, ते तुम्ही लिहायचे आहे नोटबुकमध्ये तुमच्या जेव्हा तुम्ही स्वाध्याय सोडवणार असेल तेव्हा. तर शब्द असे आहेत की पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट. नेक्स्ट, पाठातील खालील वाक्य वाचा. म्हणजे ही जी काही वाक्य दिलेली आहे ही सर्व पाठातील आहे, ती फक्त आपल्याला वाचन करायची आहे. अ, दारावरची बेल वाजली. आ, काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला? ई, रेश्माने पत्र हातात घेतले. ई, अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं. नेक्स्ट आहे, वाचा, समजून घ्या. पुढे काही वाक्य दिलेली आहे तर ती वाचायची आहेत आणि समजून घ्यायची आहे आपल्याला. वाक्य पूर्ण झाल्यावर असे चिन्ह देतात, या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात. म्हणजे हे जे काही चिन्ह दिलेलं आहे याला काय म्हणतात? पूर्णविराम. 2, वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्न म्हणजे हे जे काही चिन्ह आहे या चिन्हाला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. शेवटी असे चिन्ह देतात, या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात. 3, वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू किंवा नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तेव्हा त्या शब्दानंतर असे चिन्ह देतात, या चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात. वरील वाक्यामध्ये पूर्णविराम, हे काय स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह ही विरामचिन्हे आलेली आहेत. नेक्स्ट आहे, खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह
व स्वल्पविराम घाला. म्हणजे ही काही जी वाक्य आहे त्याच्यामध्ये पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम घालायची आहे आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये चिन्ह घालून दाखवली आहे. आता फक्त वाचून दाखवते मी. 1 नंबर, मी संगणक सुरू केला. इथे काय दिलं आहे? पूर्णविराम. मामाचा ईमेल वाचला. इथे पण पूर्णविराम आहे. मामा 4 दिवसांनी येणार होता. पूर्णविराम. आम्ही आनंदित झालो. पूर्णविराम. 2 रमेश, सीता, अनिता, गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात. आता इथे पूर्णविराम आणि त्याच्या अगोदर काय दिले आहे? स्वल्पविराम. 3 नंबर, तू जेवण केलेस का? हा आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे इथं प्रश्न विचारला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह. तू जेवण केलेस का? 4 हे ऐकून तुला आनंद झाला का? इथे पण प्रश्नचिन्ह. 5 इथे काय आहे? स्वल्पविराम. मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो. पूर्णविराम. 6 सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत. याच्यामध्ये आलेले आहेत काय आहे? स्वल्पविराम आणि पूर्णविराम. पुढे आहेत वाचा व लिहा. आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवती चहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आता या खाली काही अजून शब्द समूह दिलेले आहेत, त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. तर या पाठामध्ये शब्दसमूह आलेले आहेत. नवल वाटणे, आभार मानणे, गुपित सांगणे. तर त्यांचा मी वाक्यात उपयोग करून दाखवलेला आहे. 1 नवल वाटणे. भर उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडला तेव्हा अतुलला नवल वाटले. 2 आभार मानणे. मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. 3 गुपित सांगणे. मानसीने मितालीच्या कानात गुपित सांगितले. तर या ठिकाणी आपण पूर्ण हा पाठ समजावून घेतला. त्याच्या खाली जे काही शब्दार्थ होते तेही आपण समजावून घेतले आणि स्वाध्याय होता तो स्वाध्याय पण आपण इथे समजावून घेतलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.